सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांची 21 दिवसांची सेवा काय करायची, कशी करायची त्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर मंडळी, 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे. आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी ही जणू एक मांदियाळीच असते. या दरम्यान आपल्याला महाराजांची म्हणजेच आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते. तर आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची 21 दिवसांची सेवा करायची आहे. तर ही सेवा काय करायची आहे, तर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला पारायण करायचं असतं. रोज एक पाठ करायचा. तर बघा, तुम्ही म्हणाल एक पाठ म्हणजे काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर बघा, संपूर्ण 21 अध्याय म्हणजे तुम्हाला 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीत वाचायचे असतात. त्यानंतर पहा, तुम्हाला जेव्हा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असतं तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला संकल्प घ्यायचा असतो. संकल्पयुक्त तुम्हाला पारायण करायचं असतं. तर तुम्हाला संकल्प काय करायचा आहे की तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की श्री स्वामी समर्थांनी कृपा करून माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्यावी, अशी स्वामींना प्रार्थना करायची. आणि हातातील म्हणजे अर्थात याच्या आधी तुम्हाला थोडंसं हातात पाणी घ्यायचं आणि हातातील पाणी संकल्प करून सोडून द्यायचं. आणि तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचे पठण करायचे आहे. जेव्हा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणार आहात, मात्र एक नियम बनवायचा की तुम्हाला जेवणाच्या आधी तुम्हाला ते पारायण करायचं आहे. तर ते तुम्ही एक सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तुम्ही या ग्रंथाचं पठण केलं तरीसुद्धा चालतं. मात्र फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचं नाही, कारण या वेळेमध्ये आपले दत्तगुरू यांचा भिक्षेचा टाईम असतो. त्यामुळे या वेळेमध्ये आपण कुठलीच सेवा करत नाही. त्यानंतर पहा, तुम्हाला जेव्हा कधी पोथी वाचायला सुरुवात करायची म्हणजे तुम्ही पारायण चालू करणार आहात, सर्वात पहिले तर तुम्ही संकल्प केला. त्यानंतर जेव्हा तुम्ही पोथीचं पारायणाला सुरुवात करणार आहात त्याआधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. मात्र हे तुम्ही पहिल्याच दिवशी म्हटलं तरीसुद्धा चालतं. त्यानंतर तुम्हाला 1 ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. अगदी छोटे छोटे अध्याय आहेत. तर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो, पण ज्यांना सवय आहे त्यांना 1 ते 1.5 तास भरपूर झाला एक पाठ करण्यासाठी. तर अशी जर तुम्हाला सुद्धा जर सवय झाली तर पहिल्या दिवशी थोडासा वेळ लागेल, पण त्यानंतर तुम्हाला हे पारायण खूप लवकर होईल. त्यामुळे तुम्ही एका बैठकीतही आरामात वाचू शकता. त्यानंतर त्याचे काही नियम आहेत का, असं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल तर बघा, ह्या सर्व सेवा करताना सर्वात पहिले तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तर तुम्ही म्हणाल ताई, आमच्या घरात आणलंच जातं, कुटुंबातल्या काही व्यक्ती ऐकत नाहीत, तर आणलं तर आणू द्या, त्यांनी केलं तर त्यांना खाऊ द्या. मात्र तुम्हाला सेवा करायची आहे तेव्हा तुम्ही ज्यांना सेवा करायची आहे त्यांनी पूर्ण आपला जो संकल्प केलेला असतो, आपण जितकी पारायण करणार आहात तिथपर्यंत तरी तुम्ही अजिबात मांसाहार करायचा नाही. हा एक नियमच आहे. त्यानंतर बघा, अन्न वर्ज्य करायचं. बघा, दुसऱ्यांच्या घरचं जोपर्यंत आपण कुठलंही पारायण करतो म्हणजे आपण हे स्वामी चरित्र सारामृताचंच नाही तर आपण अशी कुठलीही संकल्पयुक्त जेव्हा कुठल्याही देवतेची जेव्हा सेवा करतो अशा वेळेस आपण अन्न वर्ज्य करायचं असतं. पण बघा, तुम्ही जर जॉबला असाल किंवा तुम्ही बाहेर गावी राहता, तुम्हाला मेसचं खावं लागतं आणि तुम्हाला इच्छा आहे की मला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे, अशा वेळेस काय करायचं, जेव्हा बाहेरचं खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो. तर बघा, अशा वेळेस तुम्हाला जेव्हा कधी तुम्ही ते जेवण खाणार आहात त्याच्या आधी तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आणि त्यानंतर तुम्ही जेवण करायचं. तर हा एक नियम आहे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा सुतक पडलं किंवा विटाळ आहे, अशा वेळेस फक्त तुम्ही तेवढे दिवस थांबायचं आहे आणि नंतर पुन्हा आपलं पारायण कंटिन्यू चालू करायचं आहे. म्हणूनच तुम्हाला एकदा सांगते की संकल्प करतानाच असा संकल्प करा की महाराज, मी तुमचे 21 पारायण करेन, ना की ते 21 दिवसात
21 पारायण पूर्ण करेन असा संकल्प नाही करायचा. मी तुमचे 21 पारायण करेन, कारण बघा आपल्याला माहीत नसतं की आपल्यासमोर उद्या काय अडचण येणार आहे. त्यामुळे फक्त संकल्प करतानाच 21 पारायणाचा संकल्प करायचा, ना की 21 दिवसात मी तुमचे 21 पारायण पूर्ण करेन असा संकल्प नाही करायचा. त्यानंतर तुम्हाला रोज 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. पहा, मी तुम्हाला इथं एक महत्त्वाचं सांगू इच्छिते की नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की ती दुसरी कशातच नाही. आपण जितका स्वामींचा जप करतो तितकं स्वामी महाराज आपल्याला जपत असतात. त्यामुळे जप करायला अजिबात कंजूसी करायची नाही. पहा, रोज नामस्मरण केल्याने आपल्याला आपल्या जीवनात कधीही दुःख, संकट, त्रास राहत नाही. त्यामुळे तुम्ही रोज 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर बघा, तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. अशी सेवा तुम्हाला 21 दिवस करायची आहे. तुम्ही म्हणाल की ताई, एवढ्या सर्व सेवा करायला जमेल का? कारण बघा आजकाल सर्वांचंच आयुष्य एकदम धावपळीच आहे. तर कुणी जॉब करतं किंवा घरातही खूप कामं असतात किंवा लहान मुलं असतात, तर इतकी सेवा करणं होत नाही. कारण आपण सांसारिक माणसं आहोत आणि महाराज असं कधीच म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडून फक्त माझी सेवाच करा. तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा करा, मात्र ती अगदी मनापासून सेवा करायची आहे. म्हणजेच स्वामी महाराजांची कृपा नेहमी आपल्यावर राहते. बघा, महाराजांपासून काहीच लपलेलं नाही. महाराजांना सर्व समजतं. त्यामुळे आपण फक्त मनापासून जेवढी होईल तेवढी महाराजांची सेवा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला या तिन्ही सेवा जर शक्य झाल्या तर करा. नाही शक्य होत तर तुम्ही त्यापैकी एक तरी सेवा अशी संकल्पयुक्त करून करायची. म्हणजे बघा, जर तुम्हाला सारामृताचं पारायण करणं झालं तर तुम्ही 21 सारामृताचं संकल्पयुक्त पारायण करा. तुम्हाला तेवढा वेळ नाही भेटत आहे, ते शक्य नाही होते, तर तुम्ही 11 माळी रोज 11 माळी मी स्वामींचा जप करेन असा संकल्प करून ती सेवा करा. किंवा तुम्ही 11 वेळेस मी तारक मंत्र म्हणेन असा संकल्प करून ती संकल्पयुक्त अशी सेवा करा. मात्र तुम्हाला 21 दिवस सेवा करायची आहे. मी तर सांगेन की तुम्ही स्वामी महाराजांची सेवा कराच. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या काहीही अडचणी असल्या तरी स्वामी महाराज आपल्याला कोणत्या न कोणत्या रूपात येऊन आपली मदत करतात. पहा, स्वामी महाराज आपल्या भक्तांसाठी धावून येत असतात. त्यामुळे फक्त तुम्ही स्वामींची सेवा करा आणि सर्व स्वामींवर सोपवून द्या. बघा कशा तुमच्या सर्व अडचणी मार्गी लागतात. हे मी सर्व माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करा. बघा, ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी मात्र स्वामीचरित्र सारामृताचं पारायण जरूर करा. आणखी एक महत्त्वाचं सांगेन की पारायण एकाच बैठकीत जर पूर्ण झालं तर अतिशय उत्तम. पण बघा, जर तुमचे छोटे लहान मुलं असतील किंवा तुमची काही अडचण असेल किंवा तुमची पाठ वगैरे दुखण्याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, अशा वेळेस तुम्ही अर्धे अध्याय सकाळी आणि अर्धे अध्याय तुम्ही संध्याकाळी वाचले तरीसुद्धा चालतं. मात्र प्रयत्न असा करा की एकाच बैठकीत एक पारायण पूर्ण होईल. तर मंडळी, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळीमध्ये जर या माहितींची कुणाला गरज असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.